6 मधून 3 गेले, हा 3 वर्षाचं व्याज. हे 1500 रुपये काय आहे? 3 वर्षाचं व्याज. हॅलो फ्रेंड्स, माय करियर अकॅडमीच्या वर्दी बॅच मध्ये आपलं स्वागत आहे. मुलांनो, आपण सरळ व्याजाचा चौथा व्हिडिओ शूट करत आहोत आणि आपलं टार्गेट काय आहे? अंकगणितात 25 पैकी 25. तर या 25 पैकी 25 मिळवण्यासाठी आपल्याला सरळ व्याजाचा चौथा व्हिडिओ शूट करावा लागतोय. कारण का? त्या व्हरायटीज आहेत, त्या व्हरायटीज आपण शिकल्या पाहिजे आणि त्यातला प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम कसा विचारला जातो हे आपल्याला समजलं. इथं रास या कन्सेप्टवर हे 2 प्रॉब्लेम आहेत आणि हे 2 प्रॉब्लेम परीक्षेला विचारले जातातच आणि मुलं गोंधळतातच. तर या गोंधळ नये म्हणून मी तुम्हाला याच्यातले शॉर्ट ट्रिक्स पण सांगणार आहे आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे सांगणार. प्रॉब्लेम काय आहे? दर साल दर शेकडा काही दराने दर दिलेला नाहीये. 6 वर्षाची रास 13,000 रुपये व 3 वर्षाची रास 11,500 रुपये होते. तर मुद्दल व व्याजाचा दर किती? आपल्याला मुद्दल पण विचारले आहे, व्याजाचा दर भी विचारलेला. तर हेच कसं सॉल्व्ह करायचं? त्याला आपण जर बघितलं तर एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल म्हणजे काय? रास वजा व्याज. हा फॉर्म्युला म्हणजे काय? रास मध्ये मुद्दल आणि व्याज दोघंही असतात. आता याने आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? 6 वर्षाची रास, 6 वर्षाची रास आणि आपल्याला काय दिलेलं आहे? 3 वर्षाची रास. आता 6 वर्षाची व्याज रास आहे 13,000 आणि 3 वर्षाची रास आहे 11,500. याचा अर्थ काय आहे की हा जो फरक आहे 1500 रुपये, हा फरक आहे 6 मधून 3 गेले, हा 3 वर्षाचं व्याज. हे 1500 रुपये काय आहे? 3 वर्षाचं व्याज. आता 1 वर्षाचं जर व्याज काढायचं असेल आपल्याला, 1 वर्षाचं व्याज, मग आपल्याला काय करावं लागेल? या 1500ला 3 ने डिवाइड करावं लागेल. मग ते किती? 500 रुपये. मग काय येते? 500 रुपये. 500 रुपये काय आले? एका वर्षाचं व्याज. काय आलं? एका वर्षाचं व्याज. आता ही जी रास आहे, आता आपण व्यवस्थित जर लिहिलं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज किंवा मुद्दल बरोबर रास वजा व्याज. आता मुद्दल किती रुपये आहे? 11,500. एका वर्षाचे 500, 3 वर्षाचे किती झाले? 1500. म्हणजेच 10,000 रुपये काय आले? आपली मुद्दल. 10,000 रुपये काय आली? मुद्दल. ही जी मुद्दल आहे आपली इथं, ही किती आली? 10,000 रुपये. आहे की नाही सोपं? 6 वर्षाची रास मधून जर आपण 3 वर्षाची रास वजा केली तर हे जे 1500 रुपये आले, हे काय आले? 3 वर्षाचं व्याज. आणि एका वर्षाचं व्याज किती? 500. म्हणजे ह्या 11,500 मध्ये 3 वर्षाचं व्याज इन्क्लूड आहे. 3 वर्षाचं व्याज किती आलं? 1500 रुपये. 11,500 वजा 1500 म्हणजे किती आले? 10,000. 10,000 काय आले? आपली मुद्दल. आता आपल्याला देखील दुसरा पाठ विचारलेला आहे, व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती हे काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुद्दल गुणिले दर भागिले 100. आता आपल्याला सरळ व्याज आलेला आहे 1500 रुपये. मुद्दल आहे आपली 10,000 रुपये. मुदत आहे 3 वर्ष. रेट काढायचा आहे, बरोबर? तर हे 2 झिरो गेले. आता हे 100 आणि 3 म्हणजे 300. म्हणजेच काय? 1500 डिवाइडेड बाय 100 मल्टीप्लाइड बाय 3 इक्वल्स टू r. हा 3 इथं काय घेतो आपण? हा मल्टिप्लिकेशनला आहे, r ला तो इकडे रेसिप्रोकेट होतो ना, किंवा पक्षांतर करताना तो भागिले येतो. हा 100 गुणिले आहे, एकमेकांना भागिले येतो.
हे 2 झिरो केले, हे 2 झिरो केले, 3 आणि 5 ला भागितलं तर 5. आर बरोबर किती आला आपला 5. म्हणजे रेट किती आला आपला 5%. रेट किती आला 5%. रेट किती आला 5%. याचा अर्थ काय झाला की आपल्याला रास दिलेली असली तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आता मी तुम्हाला काय सांगतो, आपण हे 1100 रुपये घेतले रासवाले. आता 13,000 रुपये जर आपण घेतले असते, हे 13,000 रुपये रास घेतली असती, त्याच्यातून 6 वर्षाचं व्याज 3,000 रुपये, 500 रुपये वर्षाप्रमाणे, म्हणजे 10,000 काय आले असते, आपली मुद्दल आली असते की नाही. म्हणजे आपलं हे टॅली होतं आणि हेही टॅली होतं. तर आपल्याला हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. मुलांना आता दुसरा प्रॉब्लेम आहे, दर साल दर शेकडा काही दराने 5 वर्षांची रास 18,000 रुपये, 2 वर्षांची रास 14,400 रुपये. तर व्याजाचा दर काय? व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे आणि मुद्दल काढायची आहे. सोपी पद्धत जी आपण आता शिकलो, काय शिकलो की 5 वर्षांची रास किती आहे 18,000 वजा किती 2 वर्षांची रास किती आहे 14,400. मग या दोघांचा फरक काय आला? फरक किती आला 3,600 रुपये. किती वर्षाचा? 5 मधून 3 गेले, हे 3,600 3 वर्षाचे व्याज आहे. कारण 5 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाची रास गेली, म्हणजे हे 3600 रुपये, हे 3 वर्षाचं व्याज आहे. व्याजामुळे रास वाढते, बरोबर. मग आता 3600 रुपये 3 वर्षाचा आहे, एका वर्षाचे किती 3600 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 1200 रुपये. हे एका वर्षाचे व्याज. हे 1200 रुपये काय एका वर्षाचे व्याज, बरोबर. आता बघा, आता एका वर्षाचं व्याज 1200 रुपये आलं. आपल्याजवळ रास आहे 14,400. ह्याच्यातून 2 वर्षाचं व्याज, एका वर्षाचे 1200, 2 वर्षाचे किती आले 2400. म्हणजेच ह्या 14,400 मधून 2400 गेले, म्हणजेच किती आले ते 12,000. हे काय आलं आपली मुद्दल. काय आली मुद्दल, म्हणजे आपल्याला मुद्दल मिळाली. तर व्याजाचा दर काय? आपल्याला एकदा मुद्दल मिळून गेली तर व्याजाचा दर आपण काढू 12,000. आता बघा, व्याजाचा दर काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे? सरळ व्याज. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल दर भागिले 100. तर आपल्याला मुद्दल आपल्याला मिळाली 12,000, मुद्दल मिळाली आहे 12,000. मुदत 2 वर्ष, दर काढायचा आहे अपॉन 100 आणि व्याज मिळालेलं आहे आपल्याला 2 वर्षाचं व्याज 2400 रुपये. तर मग आपण हे जे डिव्हिजन केले, भागाकार केला, भागाकार केल्यानंतर हा 120 r ला गुणिले आहे, 2 गुणिले r ला गुणिले आहे, तर पक्षांतर करताना हा बरोबर 2400 अपॉन 120 गुणिले 2. हा 0 गेला, हा 0 गेला, 12 गुणे 24 आणि हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे किती उरलं आपलं 10%. रेट हार किती आला आपला 10. तर काय आला आपला 10%. जर काय आलं 10. आता बघा,
हा दर मिळून गेला, आपल्याला मुद्दल मिळून गेली, तर तीच मुद्दल आपण 18,000 मध्ये सुद्धा घेऊ शकतो. 18,000 मध्ये काय आहे, हे 18,000 आहे. त्याच्यात व्याज किती आहे, 5 वर्षाचं, 12 म्हणजे 60, 6,000 म्हणजे 12,000 रुपये काय आली मुद्दल. म्हणजेच काय झालं, हे 12,000 हे 12,000 दोघंही प्रॉब्लेम आपले टॅली झाले आहेत, बरोबर. तर मित्रांनो, राशीवर हे जे प्रॉब्लेम विचारले जातात ह्याच्यात माणूस गोंधळतो. जर आपल्याला एक बेसिक गोष्ट सरळ व्याजामध्ये माहिती पडली, काय माहिती पाहिजे की जी काही रक्कम किंवा रास वाढते तिला एकच कारण आहे, व्याज. कोणतं, सरळ व्याज किंवा चक्रवाढ. चक्रवाढ हा प्रॉब्लेम आपला सरळ व्याजाचा आहे. चक्रवाढ व्याजाचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करणार आहोत पुढच्या व्हिडिओ पासून. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासला जॉईन व्हायचं असेल आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील अंकगणितात किंवा इतर सर्व विषयात, तर जरूर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आमचा क्लास जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. ओके, गुड बाय, टेक केअर.